कांद्याची आवक तिपटीने घटली, दरात मात्र किंचितही वाढ नाही. सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे व्यापारी गावी गेल्याचा परिणाम. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 जानेवारीला 1485 ट्रकमधून कांदा आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनंतर 27 रोजी आवक तिपटीने घटून केवळ 458 ट्रक कांदा आला. दरम्यान 26 ते 28 असा सुट्टीचा बेत करत परराज्यातील व्यापारी गावी गेले. परिणामी आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानंतरही कांदा दरात किंचितही वाढ झाली नाही. शनिवारी कांद्याला सरासरी 700 रुपयांचा दर मिळाला. येत्या 2 ते 3 दिवसात कांद्यांचे दर वाढू शकतील असे आडत्यांना सांगितले. येत्या 2 ते 3 दिवसात कांद्याचे दर वाढू शकतील असे आडत्यांनी सांगितले. 25 रोजी 98,576 क्विंटल कांद्याची आवक झाल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. या वर्षीच्या हंगामात सोलापूरच्या बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे. इतर समित्यांच्या तुलनेत सोलापुरात दरही सर्वाधिक मिळत आहे. महाराष्ट्रासह शेजारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. 25 रोजी मराठा मोर्चामुळे पुणे आणि वाशी बाजार समितीतील कांद्याचे लिलावही बंद होते. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत 1485 ट्रकमधून आवक झाली होती. दर घसरून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.